तर नमस्कार मित्रांनो, तर चला आज तुम्हाला दाखवतो आपल्या खानावळीमध्ये सोयाबीन चिली कशी तयार होते ते त्याची पूर्ण डिटेल रेसिपी मी तुम्हाला देत आहे आज। तर चला दाखवतो की सोयाबीन चिलीसाठी आपल्याला काय काय लागतं ते। तर आपण सोयाबीन वड्या पाण्यात भिजवून घेतल्या होत्या, त्यानंतर त्याला थोडा ऑरेंज फूड कलर, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लावून हे असं मॅरिनेशन तयार केलं आणि त्याच्यात मिक्स करून घेतलं। चांगलं मिक्स करून घेऊ आणि चला आता हे आपण या वड्या तळून घेऊया। गरम तेलामध्ये सोयाबीन वड्या टाकून घेतल्यात, आता त्या चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। एका चायनीज चौकमध्ये तेल तापवलेलं आहे, आता त्यामध्ये टाकूया कांदा, डोबळी मिरची आणि कोबी, याचं आपण जुलियन कटिंग केलेलं आहे आणि याला चांगलं फ्राय करून घेऊ। कांदा, डोबळी मिरची, कोबी चांगला फ्राय झाला आहे, आता त्यामध्ये टाकूया आलं लसणाची पेस्ट, याला पण चांगलं 1-2 मिनटं फ्राय करून घेऊ। आता यामध्ये टाकूया रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस आणि टोमॅटो केचप, टाकूया थोडा अजिनोमोटो आणि मीठ, याला चांगलं फ्राय करून घेऊ, मिक्स करून घेऊया। नंतर याच्यात टाकूया आपण सोयाबीन वड्या, ज्या की क्रिस्पी तळलेल्या आहेत। वड्या टाकलेल्या आहेत, आता याला चांगलं मिक्स करून घेऊ। ही झाली आहे आपल्या खानावळीमध्ये तयार होणारी सोयाबीन चिली तयार। तर तुम्हाला आपल्या खानावळीमध्ये तयार होणाऱ्या सोयाबीन चिलीची रेसिपी कशी वाटली ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही स्वतःही एकदा घरी ट्राय करा, एकदम जबरदस्त होती क्वालिटी सोयाबीन चिलीची। आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्याला फॉलो नक्कीच करून ठेवा। धन्यवाद।